तर मित्रांनो, यावेळी डेटा ॲनालिटिक्स रिपीटरचा पेपर जे विद्यार्थी देणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर एक्झामला जे क्वेश्चन्स येतात ते बेसिकली मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ती येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. तर मी जेमिनी एआयचा यूज करून प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरला ॲनालिसिस केलेलं होतं आणि यातले हाय मार्क्स क्वेश्चन जे असतात किंवा 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सचे क्वेश्चन्स, तर ते येण्याचे कोणते क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी आहे हे याच्यामध्ये चेक केलेलं आहे. ते तुम्हाला शेअर करतोय. तर यामध्ये बघा, जसं की मी लास्ट टाइम पण सांगितलेलं होतं की जो थर्ड चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये फ्रिक्वेंट आयटम सेट किंवा ॲप्रोरी अल्गोरिदम, त्याच्यावरचं एक्झाम्पल जे आहे ते फिक्स येणार आहे. ओके. आणि किंवा आलेलं आहे किंवा आत्ताही येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती हायेस्ट आहे. ओके. म्हणजे गॅरंटीड हायर मार्क क्वेश्चन असं जेमिनी एआय त्याला म्हणत आहे. ओके. तर याच्यातले थर्ड चॅप्टर मधले ना सगळे एक्झाम्पल्स तुम्ही बेसिकली करून जा. त्यानंतर ना सपोर्ट आणि कॉन्फिडन्स वरती ना, म्हणजे यांचे डेफिनेशन आणि यांचा फॉर्म्युला जो आहे ते येण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा जास्त आहे. त्यानंतर ना हा थेरी क्वेश्चन जो आहे फ्रिक्वेंट आयटम सेट आणि असोसिएशन रूल, ओके, डिस्क्राईब विथ एक्झाम्पल, 4 मार्क्सचं क्वेश्चन आहे. हे येण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा हाय असणार आहे. त्यानंतर ना ॲप्रोरी प्रॉपर्टी अँड अल्गोरिदम, ओके, याची येण्याची प्रोबॅबिलिटी मीडियम असेल. त्याचबरोबर आपला जो लास्ट चॅप्टर आहे, ठीक आहे, NLP, त्यामध्ये ना बॅग ऑफ वर्ड्स जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज बॅग ऑफ वर्ड्स, हा क्वेश्चन जो आहे तो जास्त वेळा रिपीट झालेला आहे. आणि बॅग ऑफ वर्ड हा पेअरमध्ये येतो क्वेश्चन, POS टॅगिंग बरोबर. ओके. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन मिळून एकच क्वेश्चन म्हणतो 4 मार्क्ससाठी, आणि याची येण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा हाय असणार आहे. त्याचबरोबर स्टेमिंग अँड लॅमॅटायझेशन हा क्वेश्चन एक खूप वेळा रिपीट झालेला आहे, त्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी हाय असणार आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन्स ऑफ NLP, ओके, अँड फेजेस इन NLP हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झालेला आहे. त्यानंतर ना मशीन लर्निंग अँड इव्होल्युशन मॅट्रिक्स, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड चॅप्टर जो आहे त्याच्यामधले कोणकोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, तर त्याच्यामध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन हा क्वेश्चन जो आहे तो खूप रिपीट झालेला आहे. लॉजिस्टिक रिग्रेशन बरोबर लिनियर रिग्रेशन हा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. लिनियर रिग्रेशन अँड लॉजिस्टिक रिग्रेशन सुपरवाइज लर्निंग मध्ये ह्या दोन मेथड्स येतात. तर या दोन क्वेश्चनची प्रिपरेशन जी आहे ती तुम्ही करून जाऊ शकता. याची येण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा हाय असणार आहे. त्यानंतर ना इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, ओके, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स जो आहे तो बेसिकली विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, आणि त्यामध्ये तुम्हाला ॲक्युरसी, प्रिसिजन, रिकॉल आणि स्पेसिफिसिटी यांचे फॉर्म्युलेज जे आहेत ते लिहायचे आहेत. तर हे सुद्धा येण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे. किंवा इसेन्शियल डेफिनेशन्स मध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. म्हणजे तुम्ही लॉंग आन्सर्सची प्रिपरेशन केली तर तुमचे डेफिनेशन अँड 1 मार्क क्वेश्चन जे आहेत, 2 मार्क्स आहेत, त्यांची प्रिपरेशन सुद्धा याच्यामध्ये सायमल्टेनियसली होणार आहे. त्यानंतर ना ABC अँड ROC कर्व जो आहे तो एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि त्यांचा पर्पस, आणि हे बघा कन्फ्युजन मॅट्रिक्स हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातोय. त्यानंतर ना व्हेरियस टाइप्स ऑफ डेटा ॲनालिटिक्स, ओके, हा क्वेश्चन सुद्धा खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर हे येण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा जास्त असू शकते. ओके, हा इथं लिहिलेला आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ ML अँड AI, तर या क्वेश्चनमध्ये तुम्ही एकाचे ॲप्लिकेशन जरी केले, ओके, ॲप्लिकेशन ऑफ मशीन लर्निंग जरी तुम्ही करून गेलात, तरी त्याच क्वेश्चनचा आन्सर तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डीप लर्निंगला सुद्धा लिहू शकता आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ AI ला सुद्धा लिहू शकता. ओके. तर एकाच क्वेश्चनमध्ये ही तिन्ही क्वेश्चन्स तुमचे कव्हर होणार आहेत. आणि हे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन जे आहेत मी एआयचा यूज करून याच्यामध्ये मी कॅल्क्युलेट केलेले होते, तर तुम्ही यांची प्रिपरेशन करून जाऊ शकता. त्याचबरोबर प्रॉब्लेम जो आहे ना तो खूप वेळा आलेला आहे बघा, तर त्याची सुद्धा प्रिपरेशन करून जा. आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती आहे आपल्या चॅनलवरती. आणि अशा प्रकारे तुम्ही याची प्रिपरेशन करून गेल्यानंतर आरामात हा सब्जेक्ट तुमचा निघू शकतो. बट मी हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहेत, तर म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे किती क्वेश्चन्स येतील, बट येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, त्यामुळे मी हे क्वेश्चन्स दिलेले आहेत. बट मी 100% सांगू शकत नाही की हेच क्वेश्चन्स येतील. बट तुम्ही या क्वेश्चन्सची प्रिपरेशन जी आहे ती चांगल्या प्रकारे करून जाऊ शकता.